जय श्रीराम। या विश्रांतवाडीमधील वज्रेश्वरीचं मंदिर हे पेशवेकालीन आहे। या ठिकाणी उपलब्ध असलेले मोडी लिपीतले कागदपत्र पोलिसांना आणि न्यायालयाला सुद्धा सादर केलेले आहेत। या मंदिराचे भक्त पुण्याच्या ग्रामीण भागात सुद्धा आहेत। मंदिराचे पुजारी निवृत्त लष्करी सैनिक आहेत आणि त्यांनी सुद्धा इथं अनेक वर्ष आपली सेवा दिलेली आहे। हे मंदिर तोडणं हे केवळ बिल्डरच्या मनातलं पाप आहे। न्यायालयाने याचा विचार केला पाहिजे। 100 वर्षाच्या पूर्वीच्या मंदिराचा निर्णय करण्याचा अधिकार न्यायालयाला सुद्धा नाही असं आमचं म्हणणं आहे। आणि या भागातले सगळे लोक धार्मिक आहेत। इथं अजून 2-3 मंदिरं आहेत। रेणुका मातेचं मंदिर आहे, मरी मातेचं मंदिर आहे, भगवान परशुरामांची मूर्ती आहे। ही मंदिरं जर तोडली तर त्याला प्रचंड असा विरोध या ठिकाणी होणार आहे। पुण्यातले सगळे हिंदू युवक या मंदिराच्या संरक्षणार्थ या ठिकाणी ठाण मांडून बसलेले आहेत। आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करू। न्यायालयाने आमचं ऐकलं नाही तर न्यायालयाच्या वरती सुद्धा एक जनतेचं न्यायालय असतं, त्याचा दरवाजा आम्ही ठोठावू। पण हे मंदिर वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करू। मंदिराला हात लावण्याची कोणाची हिंमत नाही हे आम्ही लोकांना दाखवून देऊ। तुम्ही मद्रासाला हात लावत नाही, तुम्ही दर्ग्याला हात लावत नाही, तुम्ही मशिदीला हात लावत नाही, तुम्ही चर्चला हात लावत नाही आणि सॉफ्ट टार्गेट म्हणून हिंदूंची मंदिरं मात्र तोडण्याचा विचार करता। याला आमचा ठाम विरोध आहे। जय काली माता।